किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 33. पसायदान. ओवी 7वी. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणखी काय मागावे? त्रैलोक्यात सर्वजण आनंदात राहावेत. सर्वांनी त्या पुरुषोत्तमाला अखंड भजत असावे. किंबहुना सर्वसुखी. किंबहुना. श्री ज्ञानेश्वर माऊली आता पसायदानाची सांगता करत आहेत. ते म्हणतात की पुरुषोत्तमा, आणखी काय मागणे मागू? आता एक शेवटचे मागणे मागत आहे, त्याची कृपा करावी. तू तर सर्वश्रेष्ठ दाता, भरभरून द्यायला सदा तयार आहेस. मागणाऱ्यांचीच वानवा आहे. तू आमच्या झोळीत सर्व विश्व घालायला आतुर आहेस. नव्हे, ते विश्व तू अगोदरच आमच्या झोळीत घातले आहेस. परंतु हे ओळखण्यासाठी आम्ही लायक नाही, ही खंत आहे. आमचे हात फाटके आहेत, आमच्या झोळ्या तोकड्या आहेत, आमचे मन संकुचित आहे. वैश्विक दान घेण्यासाठी, पेळण्यासाठी, सामावण्यासाठी तू आमच्या देहामध्ये महाशक्ती दिलेली आहेस. परंतु एखाद्याने लिंबू कापायला कारखान्यातील कटिंग यंत्र वापरावे, तसे आम्ही ती महान शक्ती क्षुद्र शुल्लक अशा भौतिक उपभोगांसाठी वापरतो. आमची वैचारिक आणि बौद्धिक दिवाळखोरी इतकी हीन आहे की हा आमचा करंटेपणा आम्हाला समजतही नाही. विश्वाचे कल्याण करण्यासाठी अवतारित झालेले श्री ज्ञानेश्वर माऊली यापेक्षा आणखी निराळे असे काय मागणार? भावार्थ दीपिका हे विश्व कल्याणासाठी सांगितलेल्या गीतेवरील भाष्य आहे. विस्तृत निरूपण आहे. त्याची सांगता करताना त्या ग्रंथाला शोभेल असेच समस्त प्राणीजगताचे वैश्विक कल्याण होणारे मागणे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मागितले आहे. यासाठी श्री सरस्वती देवीला साक्षी ठेवून वाघयज्ञ संपन्न केला. पुरुषोत्तमाला साकडे घातले की माझा वाघयज्ञ मान्य असेल तर मला पसायदानाचा प्रसाद द्यावा. विघ्न संतोषींच्या कुटिल प्रवृत्तीचा समूळ नाश होऊ दे. त्यांच्यात भगवत प्राप्तीची ओढ वृद्धिंगत होऊ दे. यायोगे तमाम भूतमात्रांमध्ये आपापसात जीवभाव नांदू दे. मूळ प्रवाहापासून दूर झालेल्यांच्या जीवनातील अंधकार लुप्त होऊ दे. जोपर्यंत गगनात सूर्य आहे तोपर्यंत येथे विश्वाचा स्वधर्म अनुभवायला मिळू दे. तमाम प्राणीमात्रांना जी जी वांछा होईल त्या त्या प्रत्येकाला ते सर्व काही मिळू दे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव करणाऱ्या परमात्म्याच्या ईश्वरनिष्ठ भक्तगणांचा सत्संग तमाम भूतगणांना पिढ्यानपिढ्या सतत लाभू दे. परमात्म्याचे भक्तगण म्हणजे चालते बोलते कल्पवृक्षांचे बगीचे आहेत. ते चिंता मिटवणाऱ्या चेतनेची वसती आहेत. ते चालते बोलते अमृताचे महासागर आहेत. कलंक नसलेल्या चंद्ररूपी आणि दाह न देणाऱ्या सूर्यरूपी अशा सज्जनांशी सर्वांचे कायमस्वरूपी नाते जोडले जाऊ दे. आता बहुतेक सर्व मागणे मागून झाले. कार्य संपन्न झाले. पुन्हा भेट केव्हा होईल माहीत नाही. शेवटी अगदी थोडेसेच राहिले आहे, ते मागून घेतो. तेवढी माझ्यावर कृपा करावी. सर्व येथे सर्व प्रकारचे नमुने आहेत. जसे सज्जन आहेत तसे दुर्जनही आहेत. जसे अध्यात्माला वाहून घेतलेले आहेत तसे भौतिकाच्या कच्छपी लागलेलेही आहेत. जसे देव आहेत तसे दानवही आहेत. देवा, तुला हे मी काय सांगावे? तू सर्व ओळखून आहेस. माझे मागणे इतकेच आहे की ही सर्व वाट चुकलेली तुझीच लेकरे आहेत. या सर्वांना तुझ्या पसायदानाची गरज आहे. सर्वांचा उद्धार व्हायला हवा. सज्जन त्यांच्या सद्गुणात रममाण आहेत. पुण्य मिळवण्याचा आणि ते साठवण्याचा आनंद घेत आहेत. दुर्जन काय करत आहेत ते त्यांनाही समजत नाही. त्यांच्या डोक्यावर पापाचे ओझे वाढत आहे. याची त्यांना त्यांच्या उपभोगांच्या नादात जाण येत नाही. दोघेही संचिताचे डोंगर वाढवत आहेत. अध्यात्मात रत असलेले अध्यात्म सोडायला तयार नाहीत. ते मुक्तीच्या द्वारापर्यंत जातात आणि माघारी फिरतात. सानंद समाधी
हाच अंतिम मुक्काम आहे असे त्यांना वाटते. पलीकडे एक रेघ ओलांडली की तेथे कैवल्य आहे हे ते जाणू इच्छित नाहीत. त्यांना तुझा सहवास हवा आहे, प्रत्यक्ष तू नको आहेस. तुझे कार्य करायला हे सानंद समाधीमधून पलीकडे जायला हवे आहे. भौतिकात रममाण असलेल्यांना तृप्ती कशी ते माहीतच नाही. जन्मोजन्मी हेच करत आहेत. यामुळे येथे सृष्टीलीलेचा ऱ्हास होत आहे. तो थांबायला पाहिजे. यासाठी त्यांना मुक्तीचे द्वार उघडायला हवे. देव स्वर्गात उपभोगांना चटावून तेथेच मुक्काम करून थांबलेले आहेत. त्यांच्या पुण्यामुळे त्यांना उपभोग विनासायास मिळतात. यामधून प्रगती करावी, मुक्त व्हावे, त्यासाठी हीच संधी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. मर्त्यलोकी देह जीवित ठेवण्यातच सर्व वेळ जातो. पुण्यवंतांना ही आयतीच मिळालेली संधी उपभोग घेण्यात ते वाया घालवत आहेत. दानव कुकर्म करून उपभोग घेत आहेत. बिचारी भोळी भाबडी, हीन दीन लीन दुबळी जनता भरडली जात आहे. दानवांची सेवा करण्यातच त्यांचा देह थकतो आणि मृत होतो. या दानवांना सुबुद्धी झाली पाहिजे. या अशा सर्वांसाठी माझे हे पसायदान मागितलेले आहे. सुखी योगेश्वरा, या सर्वांमधून हे सर्व दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग न होता सुखाने बाहेर येऊ देत. त्यांना सुबुद्धी सुचून सर्वजण योगमार्गी वाट चालू देत. यांचा परिघावरील भौतिक प्रवास संपून यांची कैवल्यधामी आध्यात्मिक यात्रा सुरू होऊ दे. योगेश्वरा, या मानवी सौख्याची मोठी विचित्र मौज आहे. सुख नसले की त्याला तुझी आठवण होते. मग तो तुझी पूजा अर्चा, रुद्र महारुद्र इत्यादी काय वाटेल ते धार्मिक कार्यक्रम करतो, तीर्थयात्रा करतो. फुल्याने लोळण घेत तुझ्या चरणी येतो, नवस बोलतो. परंतु जेव्हा त्याच्याकडे सौख्य असते तेव्हा त्याला तुझी पुसटशीही आठवण होत नाही. तो त्याच्या त्या सौख्यात पूर्ण रममाण बेधुंद झालेला असतो. ठेच लागेपर्यंत त्याच्या मुखी हरिनाम येत नाही. जेव्हा कृष्णशिष्टाई निष्फळ झाली, युद्ध होणार हे निश्चित झाले, श्रीकृष्ण हस्तिनापूरहून द्वारकेला परत जायला निघाला, तेव्हा त्याने त्याची आत्या कुंती हिला तुला मी काय देऊ असे विचारले. तेव्हा कुंती श्रीकृष्णाला म्हणाली, मला कायम दुःख दे, म्हणजे मला तुझी नित्य आठवण राहील. परंतु योगेश्वरा, ही सर्व तुझीच लेकरे आहेत. यास्तव सर्वांना तीनही लोकांमध्ये सुख मिळू दे, त्यांचे संचित संपू दे, त्यांना कैवल्य प्राप्त होऊ दे. मानवी देह यासाठीच आहे. तो सन्मार्गाला सुमार्गाला लागू दे आणि त्यांना सुफळाचा आत्मप्रसाद मिळू दे. पूर्ण होऊनी तीही लोकी. पुरुषोत्तमा, सर्व जनांची ही वैश्विक यात्रा तिन्ही लोकी सुफळ संपूर्ण होऊ दे. स्वर्ग, नरक, मर्त्य अशा तमाम जनांना मुक्ती प्राप्त होऊ दे. यामधून कोणीही वंचित न राहू दे. कारण यापैकी एक जण जरी प्रवाहापासून दूर राहिला, एका लोकापैकी एक जण जरी वंचित राहिला, तरी तो विश्वाची घडी बिघडवण्याचे कुकर्म करील. आढीमध्ये एक आंबा जरी नाचलेला असला तरी तो सर्व आढीचा नाश करतो. यास्तव या तमाम जनांच्या मध्ये परिपूर्ण परिवर्तन होऊ दे. प्रकारे सर्व प्रकारे सुख आणि तेही तीनही लोकी मिळाल्यावर त्या सौख्याच्या भरात मानव काय करेल ते पुढे सांगत आहेत. कारण इंद्रियांची तृप्ती झाल्यावर मानवाची सुखासाठीची वणवण थांबेल आणि तो उपदेश ऐकण्यासाठी तत्पर होईल. भजिजो आदिपुरुखी अखंडित. नुसती इच्छा व्यक्त करून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी हा विषय समाप्त केला नाही, तर यावर त्यांनी मानवासाठी साधना उपासना सांगितली. हे साध्य करण्यासाठी त्यांनी मानवाला नित्य कार्यक्रम दिला, ज्या योगे तमाम जनतेला पुरुषोत्तमाची ओळख राहील. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की त्या आदी अनादी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे भजन करा, त्याला भजा, त्याचे भक्त व्हा, त्याची भक्ती करा, त्याचे नामस्मरण करा आणि या योगे त्याला प्राप्त करा. येथे माऊलींनी कोणतीही उपास्य देवदेवता सांगितलेली नाही. सरळ अंतिम मुक्कामावर साकडे घालायला सांगितले आहे. कसलेही विधी, कर्मकांड, सोपस्कार, रुद्र, अनुष्ठान ठेवायला सांगितलेले नाहीत. पुरुषोत्तम आणि भक्त यामध्ये मध्यस्थ म्हणून कोणालाही त्यांनी थारा दिलेला नाही. अहो, आईकडे जायला मध्यस्थाची काय गरज? भक्त भगवंत श्रींकडे सरळ जाऊ शकतो. त्यासाठी मंत्रतंत्राची गरज नाही.
मौन आणि निश्चलता हीच त्याच्या यात्रेची तयारी आहे. त्यासाठी इतरांचा काहीही उपयोग नसतो. ही आत्मयात्रा आपले आपणच करू शकतो. यासाठी एकच अट आहे आणि ती म्हणजे यात्रेच्या अखंडतेची, सातत्याची, नित्य नियमितपणाची. तेवढा इशारा मात्र श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे दिलेला आहे. एक क्षणभरही त्याच्यापासून दूर होऊ नका. कर्मयोग करा आणि उर्वरित वेळ त्या भजनात व्यस्त राहा. बस त्याला प्राप्त करण्यासाठी हे इतकेच पुरेसे आहे. कारण एकदा त्या पुरुषोत्तमाचे दर्शन झाले की तीच अंतिम इच्छा असते. या योगे भौतिक इच्छा होत नाहीत. तेथेच पूर्ण तृप्ती होते. हरिओम.